पूजनीय आत्मा मलिक माऊलींच्या चरणी आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी नतमस्तक होतो। त्यासोबत संतपीठावर उपस्थित परमपूजनीय संत देवानंद महाराज, परमपूजनीय संत परमानंद महाराज, आमचे सहकारी राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, राज्याच्या मंत्रिमंडळातील सहकारी प्रकाश मेहताजी, गिरीश महाजन, विष्णू सम्राट, आपले जिल्ह्याचे पालकमंत्री रामभाऊ शिंदे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार दिलीप गांधी, सन्माननीय आमदार स्नेहलताताई कोल्हे, शालिनीताई विखे पाटील, अण्णासाहेब मस्के, मधुकरराव पिचड, बजरंगरावजी पाचपुते, बाळासाहेब सानप, बाळासाहेब मोरकुटे, दिलीप काका बनकर, मोनिकाताई राजळे आणि या ठिकाणी आत्मा मलिक ज्ञानपीठाचे सर्व लाखोच्या संख्येने उपस्थित असलेले सर्व भाविक भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मी असं समजतो की आजचा दिवस हा माझ्या जीवनातला एक अत्यानंदाचा दिवस आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुमाऊलीचं दर्शन घेण्याची संधी मिळावी, यापेक्षा उत्तम योग हा दुसरा काही होऊ शकत नाही। आज खरं म्हणजे बुद्ध शंकरा योग आहे की एकीकडे आत्मस्वरूपात जी गुरुमाऊली आपल्याला आशीर्वाद देते, त्या सद्गुरू साईबाबांचा दर्शन घेण्याची संधी मला मिळाली आणि दुसरीकडे प्रत्यक्ष स्वरूपात जी गुरुमाऊली आपल्याला आशीर्वाद देते त्यांचंही दर्शन घेण्याची संधी मला मिळाली। आपल्या जीवनामध्ये गुरुमाऊलीचं दर्शन घेणं जीवनाचा सन्मार्ग दाखवण्याकरता गुरु लाभणं यापेक्षा मोठी संपत्ती जीवनातली कुठलीच नाही। आणि आत्मा मलिक हे जे तत्वज्ञान आहे, अतिशय प्राचीन असं आपलं भारतीय तत्वज्ञान, ज्या तत्वज्ञानानं खऱ्या अर्थानं आत्म्याचं महत्व हे आम्हाला समजावून सांगितलं आणि ज्याचा उल्लेख गीतेमध्ये देखील झाला की आत्मा नश्वर आहे, आत्मा नष्ट होऊ शकत नाही, आत्मा ही ताकद आहे, ही शक्ती आहे, ती ऊर्जा आहे। आणि ज्याला आत्मदर्शन होतं, ज्याला आत्मज्ञान मिळतं, त्या व्यक्तीला कुठल्याही त्यानंतर भौतिक सुखाची फार अपेक्षा राहत नाही। आपलं जीवन हे कर्म म्हणून तो त्या ठिकाणी व्यतीत होऊ शकतो आणि म्हणून आपण आत्म्याला नेहमीच महत्व दिलंय। स्वामी विवेकानंदांना शिकागोच्या धर्म परिषदेनंतर एका धर्मगुरूंनी त्या ठिकाणी प्रश्न विचारला, म्हणाले, अहो तुम्ही मूर्तीपूजा करता, म्हणाले हे मूर्तीमध्ये कसा काय ईश्वर असेल? ही मूर्ती आम्ही आपटली तर तुटू शकते, ही मूर्ती फेकली तर फेकली जाऊ शकते, पण यात कसा काय ईश्वर असेल? त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी हेच उत्तर दिलं की ईश्वरच्या मूर्तीमध्ये नाहीये, ईश्वर हा आत्म्यामध्ये आहे। या मूर्तीमध्ये आम्ही ईश्वर बघतो कारण जो योगी असतो त्या योग्याला आत्म्याचं दर्शन घडतं। जो योगी असतो त्याला आत्मरूपी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा, त्या ऊर्जेची अनुभूती करता येते। पण जो योगी नाही आहे, जो योगी पदाला पोचलेला नाही आहे, त्याला मात्र ईश्वराचा विचार करताना हा जो आत्मा आहे किंवा ही जी एनर्जी आहे, ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा जर त्याची अनुभूती करायची असेल
तर त्याला कुठलं तरी सगुण साकार रूप द्यावं लागतं आणि ते सगुण साकार रूप म्हणजे आमची मूर्ती आहे, त्याच्यामधला आत्मा जो आहे तो खरा ईश्वर आहे. आणि तेच आमचं जे शाश्वत तत्वज्ञान आहे, आज तेच तत्वज्ञान खऱ्या अर्थानं माऊली आज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं हे आत्मज्ञान माऊलींच्या गुरुमाऊलींच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांना निश्चितपणे प्राप्त होईल. मला एक अतिशय तरुण भेटला आणि अलीकडच्या काळामध्ये तरुणांना हे माहितीच नाही आहे की आमची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं संपूर्ण रचना ही किती विज्ञान अधिष्ठित आहे. लोकांना असं वाटतं की आमची संस्कृती ही विज्ञान अधिष्ठित नाही आहे, ती केवळ कर्मकांडी आहे. पण खरं तर आमच्या संस्कृतीनं विज्ञानाची निष्ठा ही कधीच सोडली नाही. आणि म्हणून मग तो असं म्हणाला की हे काय तुम्ही सांगता आत्मा वगैरे, आत्मा निघून जाते, आत्मा येते, माणूस जगतो, माणूस मरतो आणि मग आत्मा नष्टच होत नाही, मग आत्मा एका शरीरात दुसऱ्या शरीरात जाते. मला दाखवा हे कोणी पाहिलं, हे कसं तुम्हाला समजलं? मी त्याला म्हटलं तुझ्याच भाषेत तुला समजवतो. मी म्हटलं मोबाईल असतो, या मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकल्याशिवाय किती महागाचा मोबाईल असेल तरी तो चालत नाही. पण हा सिम कार्ड जे आहे हे सिम कार्ड देखील आत्मा नाही. मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकल्यानंतर एका मोबाईलमधून ते दुसऱ्या मोबाईलमध्ये आपल्याला सिम कार्ड टाकता येतं. हा जो सिम कार्ड आहे हे आपलं हृदय आहे. आणि ज्यावेळी ध्वनीच्या लहरी त्या सिम कार्डमध्ये येतात आणि ते सिम कार्ड ऍक्टिव्हेट होतं त्यावेळी मोबाईल फोन ऍक्टिव्हेट होतो. आपलं देखील असंच आहे. मनुष्याचं शरीर हे मोबाईल आहे, त्याचं हृदय हे सिम कार्ड, आणि त्या सिम कार्डमध्ये ज्यावेळी ध्वनी लहरी म्हणजे आत्मा हा खऱ्या अर्थानं प्रवेश करतो त्याचवेळी मनुष्य सजीव होतो. आणि ज्या क्षणी त्या ध्वनी लहरी निघून जातात आणि मोबाईल देर होतो, किती हॅलो केलं तरी समोरून काहीच मिळत नाही. तसंच आपल्या देखील शरीरातला आत्मा निघून गेला की त्यानंतर ते शरीर किती चांगलं असो वाईट असो ते कामाचं राहत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी आत्म्याची शक्ती आहे ही शक्ती आपल्याला प्राप्त होऊ शकते, ती केवळ गुरुदेवच प्राप्त करून देऊ शकतात. ज्ञान हे गुरुदेवांजवळच असतं. आणि ज्या प्रकारे मगाशी खऱ्या अर्थानं प्रमानंद महाराजांनी आपल्याला सांगितलं की शेवटी अनंत अशा प्रकारचे ज्ञान आहे. आणि आज या ठिकाणी आपण विश्वात्मक ध्यानयोग मिशनची सुरुवात केली आहे. हे ध्यानयोग म्हणजे काय आहे? जगातलं सगळं ज्ञान हे आपल्या आत्म्यामध्ये त्या ठिकाणी आणायचं, हा खरा ध्यानयोगाचा अर्थ आहे. आणि त्या ध्यानाच्या माध्यमातून ज्यावेळी आपल्याला आपलं स्वतःचं दर्शन घडतं तेच खरं दर्शन हे सद्गुरूचं दर्शन आहे, ते ईश्वराचं दर्शन आहे आणि तेच परमोच्च आनंद देणारं दर्शन आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही विश्वात्मक ध्यानयोग मिशन सुरू करण्याची संधी माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला मिळावी हे देखील मी माझं सौभाग्य समजतो. कारण मला असं वाटतं की या ध्यानयोगाच्या मार्गावर चालणाऱ्यांपैकी अगदी सुरुवातीचे जे चालणारे लोक असतात त्यांच्यापैकी मी एक आहे. मी काय अजून त्या रस्त्याने फार पुढे गेलेलो नाही, त्या रस्त्याचं काही मला फार ज्ञान देखील नाही, पण मला विश्वास आहे की अशा प्रकारच्या रस्त्यानेच निश्चितपणे आपल्याला योग्य अशा प्रकारचं ज्ञान मिळू शकतं. आणि मला एक गोष्ट निश्चितपणे वाटते की ज्यावेळी हे ज्ञान समाजाला प्राप्त होईल, ज्यावेळी हे ज्ञान प्रत्येक व्यक्तीला प्राप्त होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं जगामध्ये विश्वामध्ये शांती तयार होईल. एकदा एका महाराजांना कोणीतरी विचारलं की जगामध्ये इतकी हिंसा काय आहे? तुम्ही म्हणता अहिंसा आहे, शांती आहे, कुठे शांती आहे? जगामध्ये तर केवळ संघर्षच आहे. मग हा संघर्ष काय? त्यावेळेस त्या महाराजांनी सांगितलं की जगामध्ये संघर्ष नाही आहे, जगामध्ये अज्ञान आहे आणि अज्ञानामुळे हा संघर्ष आहे. आणि त्यांनी उदाहरण दिलं की एखाद्या अंधार कोठडीमध्ये, एखाद्या अंधारलेल्या खोलीमध्ये ज्यावेळी दोन माणसं एकमेकाशी त्या ठिकाणी टक्कर घेतात आणि टक्कर घेतल्याबरोबर एकमेकाला मारणं सुरू करतात आणि अचानक लाईट येतो आणि लाईटच्या प्रकाशात लक्षात येतं की अरे ज्याला मी मारतो तो तर माझा भाऊ आहे, मी याला कशाला मारतो? मग दोघं एकमेकाच्या गळे मिळतात
तसाच हा अज्ञान आहे. या अज्ञानामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण संघर्ष करतोय आणि ज्या क्षणी ज्ञानाचा प्रकाश तयार होतो त्या क्षणी लक्षात येते की संघर्ष कोणाशी करायचा. ज्यांच्याशी संघर्ष करतो ते सगळे आपले भाऊ बंध आहेत, ते सगळे आपल्या परिवारातले लोक आहेत आणि या ज्ञानाचा प्रकाश मिळाल्याबरोबर हा सगळा संघर्ष संपतो. मला असं वाटतं हाच ज्ञानाचा प्रकाश मिळवण्याकरता आपण सर्व लोक या ठिकाणी आले आहोत आणि या आपल्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी माऊलींना हाच आशीर्वाद मागतो की आम्हाला सर्वांना हा ज्ञानाचा प्रकाश द्या. हा संघर्ष संपला पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती आली पाहिजे. प्रत्येकाला आत्मज्ञान झालं पाहिजे. याकरता आपला आशीर्वाद मिळावा एवढीच विनंती करतो. आणि पुन्हा एकदा खरं म्हणजे इतक्या मोठ्या संख्येनं आपण सर्व लोक या ठिकाणी आहात त्यामुळे आपल्या सर्वांना देखील, कारण शेवटी ज्याप्रमाणे सद्गुरू आहेत त्याप्रमाणे ही एवढी मोठी जी शक्ती या ठिकाणी आहे ही शक्ती देखील एक संत शक्ती आहे, सज्जन शक्ती आहे. आणि म्हणून या सगळ्या सज्जन शक्तीला, संत शक्तीला या ठिकाणी सक्षम नमन करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.